जहां पना हम खुदा का वास्ता देते हैं कि हम गोवा पहुंचे उससे पहले संभाजी वहां से भाग गया था, जंग हुई ही नहीं थी। तो हमारे ये 70,000 सिपा सलार कैसे मारे गए हैं? 1 लाख की फौज तुम्हें दी थी, सिर्फ 30,000 के साथ तुम ऐसे मुंह के साथ वापस आए हो। इसका मतलब क्या हुआ कि तुमने मुगलिया सल्तनत का नुकसान किया है। तुम कसूरवार हो, नमक हराम हो, और इसकी सजा तुम्हें मिलेगी। अबूजान, जहांपना, अबूजान, एक दुश्मन का खत आता है, उस संभा का खत आता है, लेकिन आपको उस पर यकीन है। पर आपका बेटा, आपकी अपनी औलाद आपसे कह रही है कि वो बेकसूर है, आपको वो झूठ लगता है? हाँ, यकीनन झूठ लगता है। अबूजान, मैं मानती हूँ कि 70,000 की फौज मर गई, लेकिन आपका बेटा जिंदा वापस लौटा है, और वो जिंदा बेटा आपके हाथों से मरे, इसीलिए ये फरेबी खत। तुम्हें कैसे यकीन है कि ये खत फरेबी है? मैं मानती हूँ कि मेरे पास कोई सबूत नहीं है, लेकिन मेरे पास वो कहानी है जो आपने शुरू की थी। क्या? अबूजान, याद कीजिए, याद कीजिए। ऐसा ही एक झूठा फरेबी खत आपने लिखा था भाईजान अकबर के नाम, और जानबूझ के वो खत अपने राजपूतों के हाथ लगने दिया। वज़ीर आलम, ये खत जी जहांपना, शहजादे अकबर के नाम। जो हुक्म जहांपना, मैं यह खत शहजादे अकबर तक पहुंचा देता हूं। नहीं, यह खत शहजादे अकबर तक नहीं पहुंचाना चाहिए। यह खत राजपूतों तक पहुंचना चाहिए। राजपूतों के खेमे में किसी राजपूत सरदार के हाथ यह खत लगना चाहिए, वो भी आज रात। इंतजाम करो। जी। अब हम देखते हैं कि कौन बागी अकबर का साथ देता है और शहजादा अकबर कैसे फतेह हासिल करता है। जीनत, जो राजपूत भाईजान के लिए जान देने के लिए तैयार थे, उन्हें गद्दार समझकर उन्हें छोड़कर चले गए। शमशेर तो आपने उठा ही नहीं, लेकिन फिर भी भाईजान हार गए। शहजादी, खुदा के वास्ते चुप रहिए। नहीं अबूजान, हम चुप नहीं रहेंगे। बेचारे हारे हुए भाईजान सहारा ढूंढते ढूंढते दक्कन आ पहुंचे, संभा की पनाह में। आज भी वो जिंदा है, लेकिन मरने के बराबर। तुम कहना क्या चाहती हो? हम ये कहना चाहते हैं अबूजान, जो चाल आपने चली थी, आज वही चाल संभा ने दोहराई है। हमारा यकीन करें, ये खत फरेबी है। संभा हर हाल में आपके साथ खेल खेल रहा है। जरा सोचिए अबूजान, बिना लड़े नुकसान करके आए हैं ये गद्दार नहीं है, ना ही इन्होंने कोई बगावत की है। अगर करते तो आज आपके सामने ना होते। बिना कोई इल्जाम आप उन्हें सजा दे रहे हैं। अबूजान, दीजिए इन्हें सजा, दीजिए, क्योंकि शमशेर तो आपके हाथ में और आप तो शहंशाह है।
शुक्रिया अबूजान। शहजादे पर कड़ी नजर रखी जाए जी जहांपना। और इसकी मुहिम की अच्छी तरह से तहकीकात की जाए। जी। अब संभा को उसी की जुबान में जवाब देंगे। वजीर आला, संभा की फौज में जितने ऐसे सिपाही हैं जो आपको लगता है कि बगावत करेंगे, उन्हें यहां फौरन पेश किया जाए। बोलवणं आलंय, जावं लागल। कुठं जाते कान्होजी काका? काय तर म्हण बोलावणं आले। खरंच तर कान्होजी काका अहो राहू द्या, ऐका आमचं। हे बघा, आमची सगळी भिस्त तुमच्यावर आहे आणि तुम्ही जर असं धरसोड करायला लागला तर कसं जुळायचं सांगा? नाही नाही, जावं लागेल। राहू द्या, आमचं ऐका तुम्ही। अहो. बसायचं तुम्ही। आणि काका, त्या औरंगजेबाच्या तालावर लई नाचू नका। तू ये म्हटला निघाले, तो जा म्हटला इकडं आले, कसं चालायचं सांगा? हो, पण मी बादशाह सलामतांकडे जाऊन आलोय, मोरांच्या थैल्या घेतल्यात। आता मी बांधील आहे त्याला, आणि शिवाय लवकरच वतनाचं कागद मिळणार आहे। वतनाचं कागद? कान्होजी काका, वतन घ्यायचं पण ते शंभू राजांच्याकडनं घ्यायचं। ह्यो बादशाह कोण आला टिकोजीराव आपल्याला वतन देणारा? ह्यो काय आज हाय उद्या नाही। तुम्ही कोणत्या भ्रमात आहे कान्होजीराव? तुम्हाला काय वाटतंय त्या औरंगजेबाच्या वरवंट्याखाली स्वराज्य राहील? राहणार तर। आणि कान्होजी काका, आपण कशासाठी आहोत? अहो, शिर्क्यांच्या तलवारी म्हणजे सर्पाच्या सळसळत्या जीवाई जीवा। हा, पण त्याचा काय उपयोग होतो का इथं? होणार काका, ऐका आमचं। कान्होजीराव, एवढं दिवस अनुभव आलाच की काय झालं? वतन वतन करून जीव मेटा कुठीच आला। राजसनी पाना फुटला का? तर नाही, त्यांना आपलीच नाही कोणाचीच किंमत नाही। कान्होजी काका, आता परिस्थिती बदलली आहे। राजासनी बी समद्या गोष्टी कळून चुकल्या। माणसांची गरज त्यासनी बी आहे, आता नाही म्हणायचं नाही ती। मी तेच म्हणतोय, भ्रमात राहू नका। आपण असं करू, आजच्याच रायगडावर जाऊ, एकत्रच निघू। माग बी मी म्हणलोच होतो की, पण तुमचं कसं आहे, राज दमून आलं, नंतर बोलू, मग बोलू। अहो, इथं माझ्या तळहातावची रेषा स्पष्ट सांगत्या वतन मिळणार म्हणून, आणि तुम्ही? अहो, तुम्ही आमच्या बरोबर चला तर। आता तुमच्या देखत राजांच्या समोर विषय काढतो, मग तर झालं। ठीक आहे, मग निघायचं? जाऊ की? मी घरी जाऊन भामाबाईला सांगून येतो। काका, लवकर या, घोडा कसून तयार ठेवतो आम्ही। आलोच। तसंच थांबा, तुम्हाला काजळची तीट लावते। राहू दे, तीट आता घाई आहे मला आता। गुबाई बाई, कुठे निघाले एवढ्या घाईनं? कुठलंच का? कुठं बाहेर जाण्याची सोय नाही। घोडा बाहेर काढला का कुठं निघाला, खोगीर घातलं कुठं निघाला, आणि स्वार झालो का कधी येणार, कोणच्या गावी मुक्काम? अरे काय हे? मग विचारायला नको? ही बायको आहे तुमची लग्नाची। मग सगळं सांगूनच जातो ना व। अहो, जात होता, पण आता बिनबोबात जाणं सुरू झालं आहे ना। मी काय म्हणते,
असली कसली कामं चालली आहेत तुमची? हा, जरूर काहीतरी गडबड आहे. हे कोणी ठरवलं? ठरवलं म्हणजे कशाला ठरवायला पाहिजे? तुमच्या हालचालीवरनं ठरवते मी. तुम्ही कुठं जाणार, कोणत्या दिशेला जाणार ते, आणि तुमच्या डोळ्यावरनं ओळखते मी. मी काय म्हणणार ते. काय म्हणणार आहे? काय म्हणणार म्हणजे तुम्ही आता थापा मारणार आहात. अरे मी काय थापा मारणार आहे का? थापा मारूच नका, तुम्हाला थापा पचत नाहीत. हे बघ, भांडत बसायला वेळ नाही मला. गणोजीराव वाट बघतात तिकडे माझी. रायगडाला चाललोय. हा, येतो. अहो थांबा थांबा थांबा, तुमची दृष्ट काढते. दृष्ट? होय मग. हो, रायगडाचं नाव तुमच्या मुखात आलं, किती आनंद झाला मला. अगर रायगडाचं नाव तर हमेशा माझ्या तोंडी असतं. हा, येतो. या लवकर. हा. आज जरा बरं वाटलं, रायगडी निघाल्यात म्हणून. असाच रायगडाचा लळा लागावा, पाचारवर भक्ती बसावी, रायगडाच्या सावलीतनं फिरावं. मला तरी दुसरं काय पाहिजे? जी धनी, बोलावलं होतं. बागेतनं घोडी बाहेर काढ. जी घेतो की, सकाळी धुवून धावून घेतल्यात आणि दाना पाणी बी दिलंय. मग जीन कसून घे आणि 15-20 गाड्यासनी तयार राहायला सांग. जी धनी. तुझं आटोपलं की सांगायला ये. आम्हाला तातडीनं रायगडाला निघायचंय. जी धनी. निघायचे पर कवा? कवा म्हणजे आता लगुलग? हा, नाही, कान्होजी काका कवाच निघाल्यात. पोचलो बी असतील अर्ध्या वाटेत तर नक्की. काय सांगतोयस काय? खरंच की, खोटं कशाला बोलू? आणि मला काय तुमचा राग काय ठाव नाही का? बाईपती, खरं सांगतोयस? अहो खरंच की. छे छे, मला सोडून कसं जातील? चौकशी करावी मालकाने, मग सेवकाला बोलावं. कान्होजी काका, कान्होजी काका, काकी साहेब. अगं बाई, तुम्ही बसा, या, मी आले. कान्होजी काकासनी म्हणावं तयारी झाली असली तर लगुलग बाहेर या. कसली तयारी? अहो हे आवरून सावरून घोड्यावर खोगीर घालून कवाच तुमच्याकडे गेल्यात? माझ्याकडे? होय तर. अहो आज मी ही केळीची पानं आणायला गेले होते. मौसूद भात बनवला होता, यासनी आवडती म्हणून भोपळ्याची भाजी बनवली होती. मासा तळते म्हणले तर नकोच म्हणले. म्हणजे न जेवता गेले का काय? नाही म्हणाले. अहो तुमच्या बरोबर रायगडावर जायचे म्हणले. येळ नाही. हो नाही म्हणेस तोवर घोड्यावर बसलं बी आणि गेले बी. पण माझ्याकडे तर आले नाहीत. अहो असं कसं होईल? आता हाय का? अहो त्यांचीच तर वाट बघतोय मी. हवा आईच्यान सांगते तुमच्याकडेच गेलेत तर. माझ्याकडे नाही. अहो मग गेले तरी कुठे म्हणायचं? मालक, मालक. काय रे मैपती? मालक, माझी खबर बरोबर आहे. कान्होजी काकांनी गाव सोडलं. गाव सोडलं? हा, गावची येस ओलांडताना लोकांनी बघितले त्यांना. याचा अर्थ एकटेच गेलेत का? अहो पण गेलं तरी कुठं? जिथं जायला नको होतं तिथंच गेले. कान्होजी काकांनी हे बरं केलं नाही. उपट सुळण घे खांद्यावर, अशी तरा चालली आमच्या ह्यांची. येऊ तर ते घरी, बघा कसा रंगान करते ती.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या सेवेशी सरदार गणोजीराव शिर्के यांचा शिरसाष्टांग दंडवत. पत्र घाईत लिहित आहे. महाराज, स्वराज्यात सध्याची परिस्थिती बरी नाही. औरंगजेब बादशहा सरदार मंडळींना, मातब्बरांना फितूर करून घेतो आहे. त्यासाठी वतनाचे आमिष देत आहे. खजिन्याचे तोंड मोकळे सोडत आहे. त्यामुळे लोक चढले आहेत. त्यांच्या वागण्याचा धरबंद सुटला आहे. सरदार बादशाही खिदमतगारीसाठी शिबंदीसह जाण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे स्वराज्यास धोका संभवतो हे स्पष्टपणे दिसत आहे. महाराज, आपण फितुरीचा बंदोबस्त करावा ही कळकळीची विनंती. महाराज, म्हणतात ना, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो. काळ सोकावू देऊ नका. कोणत्याही क्षणी मला हाक मारा. शिर्क्यांच्या हजारो तलवारी तुमच्यासाठी उठतील हे आई शिरकाईचं स्मरण करून सांगतो. लेखन सीमा, सरदार गणोजीराव पिलाजीराव शिर्के. राजे, कोणाचं पत्र आहे? गणोजीरावांचं पत्र. दादासाहेबांनी पत्र लिहिलंय. काय मजकूर आहे? गणोजीरावांनी आम्हाला सावध केले. औरंगजेब स्वराज्यातल्या सरदारांना फितवतो आहे म्हणून. परंतु ते तर आपल्याला ठाऊक आहेच. ठाऊक आहे राणीसाहेब, पण महत्वाचं म्हणजे गणोजीरावांनी स्वराज्याविषयीच्या तळमळीनं हे पत्र लिहिलंय. आणि दुसरी गोष्ट, कोण कोण फितूर होणार हे गणोजीरावांना ठाऊक आहे. त्यांनी तसा उल्लेख केलाय? नाही, आमच्या अंदाजाप्रमाणे गणोजीरावांनी मुद्दाम हा उल्लेख करणं टाळलंय. पण गणोजीरावांनी लिहिली नसली तरी आम्ही मात्र फितुरांची नावं यात वाचू शकतो. कोण आहेत? कान्होजीराव शिर्के. कान्होजी काका? होय, आपल्या हेरांकडून फितुरांची जी 4-5 नावं समोर येत आहेत त्यात कान्होजीरावांचं नाव पुढे आहे. पण मग आमच्या दादासाहेबांनी तसं स्पष्ट लिहायला पाहिजे होतं. काही गोष्टी आपण समजून घ्यायच्या असतात. परंतु राजे, या अशा फितुरांचा ताबडतोब बंदोबस्त करावा आपण. येसू हे एक मोठंच आव्हान असणार आहे आमच्या समोर. एकाच वेळी बाहेरच्या आणि आपल्याही माणसांशी लढण्याचं.